दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरतुमे पापम दीपज्योतिर्नमस्तुते। श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण 2 दिवसावर येणाऱ्या आषाढ अमावस्येविषयी माहिती जाणून घेणार आहोत। आषाढ अमावस्या हिलाच दिव्यांची आवस किंवा दीप अमावस्या किंवा दीपान्वित अमावस्या असे म्हणतात। जंगलात गुहेत राहणारा आदिमानव रात्री आपले पशु प्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून गुहेच्या तोंडाशी अग्नी प्रज्वलित करून ठेवत असे। तेथूनच तिन्ही सांजेला दिवा लावून ठेवायची सुरुवात झाली असेल का? म्हणजेच लहानसा दिवा तेवत असेल तर इतरत्र अग्नी पेटवणे सोयीचे होते। आधुनिक काळातही तिन्ही सांजेला आपले नकळतपणे लाईटचे बटन दाबले जातेच। अग्नीचा शोध लागल्यावर अन्न रुचकर खमंग व पचनास हलके झाले। अग्नीचे स्थान स्वयंपाकघरात अढळ झालेच की हळूहळू मानवी जीवनात अग्नीचा वापर वाढला। आषाढी अमावस्येनंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते। भरपूर पाऊस व अंधारून येणे हे श्रावणाचे वैशिष्ट्य आहे। अशा वेळी सरपटणारे प्राणी व इतरत्र पशु निवारा शोधत घराच्या आडोशाला येण्याची शक्यता जास्त। अशा वेळी जास्तीत जास्त उजेडाची गरज भासणार। म्हणूनच घरातील कानाकोपऱ्यात अडगळीत पडलेले इकडे तिकडे ठेवलेले धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजने, लामण दिवे या सर्वांना एकत्र करून घासून लक्क करून ठेवण्याचा हा दिवस ठरवला असावा। आपले जीवन प्रकाशमय करणाऱ्या या अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची सुवर्ण संधी म्हणूनच दीप अमावस्या हा सण साजरा करायला सुरुवात झाली असेल। प्राचीन काळापासून दररोज सायंकाळी तिन्ही सांजेला देवासमोर तेलाचा वा तुपाचा दिवा लावण्याची आपली संस्कृती आहे। दिव्याची ज्योत ही अग्नितत्वाचे प्रतीक आहे तर दिवा मांगल्याचे प्रतीक आहे। आपले शरीर आप, तेज, वायू, आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांनी बनले आहे। त्यापैकी तेज अग्नी, पोटातील अग्नी आपल्या अन्नाच्या पचनास मदत करतो। त्या तेजाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा एक भाग असावा। कृतज्ञतेचा हा वारसा पुढील पिढीला मिळावा यासाठी आपण घराघरात दीप अमावस्या साजरी करूया। दीप सूर्याग्नी रूपस्त्व तेजसो तेज उत्तमम गृहाण मत्कृता पूजाम सर्व काम प्रदो भव। याचा अर्थ असा आहे की हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस। तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस। माझ्या पूजेला तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर। घरामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य व लक्ष्मी याची फलप्राप्ती होण्यासाठी व घरातील इडापिडा टळावी म्हणून अंधकार नाहीसा करून तेजोमय प्रकाश देणाऱ्या दिव्याची पूजा करावी असे शास्त्रात सांगितले आहे। तिन्ही सांजेला दिवे लावणीच्या वेळी लक्ष्मी घरात येते व त्याच वेळी अलक्ष्मी निघून जाते अशी कल्पना आहे। या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे, समया, निरांजनी, तांब्याचे दीपदानातले दिवे, लामण दिवे, कापूरवाती लावायच्या आरत्या इत्यादी घासून पुसून एकत्र मांडून त्यांच्या भोवती रांगोळी घालतात व ते दिवे प्रज्वलित केले जातात। त्यांची हळद, कुंकू, अक्षता, फुलांनी पूजा केली जाते। कणकेचे गोड उकडलेले दिवे करायचे आणि मग त्यात साजूक तूप आणि कापसाची वात घालून सर्व दिवे पेटवून त्यांची त्या दिव्यांची आरती करून देवाला नंतर गोडाचा प्रसाद दाखवला जातो। दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरतुमे पापम संध्या दीप नमस्तुते शुभं करोति कल्याणम आरोग्यम सुख संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते। अशा प्रकारे आपण दिव्यांची पूजा करून प्रत्येक घरात उजेड कसा येईल ते पाहूया। प्रत्येक घरात सुख, शांती, समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। अशाच प्रकारे आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहून नवीन नवीन माहिती मिळवत राहा।
आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मेसेजमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. जर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर शेअर करायला विसरू नका.